श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात अगदीच संगीतमय झाली हो ना. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण एका कलाकाराला भेटणार आहोत. श्रोते हो, कला म्हणजे कल्पकता, कौशल्य आणि भावनेचा वापर करून तयार केलेली मानवी अभिव्यक्ती, जी सौंदर्यानुभूती किंवा मनाला आनंद देते. चित्रकला, संगीत, नृत्य, शिल्प यासारख्या विविध माध्यमातून कलाकार आपले विचार, भावना, दृष्टिकोन जगासमोर मांडत असतात. श्रोते हो, कला हे सर्जनशीलतेचं एक प्रभावी साधन आहे आणि ते संस्कृती जपणारं आणि मानवी अनुभवांचं प्रतिबिंब असतं, नाही का? श्रोते हो, मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपणही आज एका कलाकाराशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा कला प्रवास. तर आजचे आपले हे सुरमयी कलाकार आहेत बासरी वादक प्रसन्न जोशी. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीलाच मी प्रसन्नजींची ओळख करून देते. प्रसन्नजी जोशी यांनी बासरी वादनात MA शिक्षण घेतलंय. त्याचबरोबर बासरी विशारद आहेत ते आणि आकाशवाणीचे B ग्रेड आर्टिस्ट सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि रूपक कुलकर्णी यांचे ते शिष्य आहेत. प्रसन्नजी, कार्यक्रमाची सुरुवात तर सुरमयी झालीच आहे. सुरुवातीला मला असं सांगा की हा प्रवास कसा सुरू झाला? घरी कीर्तन, प्रवचन या माध्यमातून संगीताचे स्वर कानावर पडत होते. बाबा स्वतः संगीत घरामध्ये करत असल्यामुळे त्यांनी गाताना आम्ही लहान नसताना ते आमच्यावर जे संस्कार झाले, कदाचित त्या संस्कारामुळे थोडं का होईना की थोडीशी संगीत कलेची जाण ही आपल्यामध्ये असावी, असा कदाचित त्यांच्यामुळे वारसा आम्हाला हा मिळाला आणि त्या दृष्टीने आमची ही संगीताची थोडक्यात सुरुवात झाली. थोडक्यात बालपणात तुमच्या सगळं कानावर ह्या गोष्टी पडल्यामुळे नक्कीच आपोआप त्याची आवड आपल्याला निर्माण होते, मला वाटतं, नाही का? नक्कीच. मला सांगा की या सगळ्या प्रवासात तुमचे पहिले गुरु कोण होते? सुरुवातीला आधी बासरी हा विषय आपल्या रत्नागिरीमध्ये कोणी वादनात असं ऐकायला मिळत नव्हतं, पण आपण ते करावं असं मी एकदा टेलिव्हिजनवर बघितलं आणि त्या दृष्टीने शोध घ्यायचा प्रयत्न केला. तर मला असं कळलं की आपल्या इथे श्री मंदार जोशी की जे बासरी शिकवतात असं मला कळलं. म्हणून मी एक रविवार त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं की मला शिकवाल का? तर तिथून माझा हा प्रवास त्यांच्याकडून सुरू झाला. अच्छा, म्हणजे संगीताचं बाळकडू घरात मिळालं. हो. आणि सुरुवातही रत्नागिरीतच झाली. हो. हे विशेष आहे, नाही का? मला असं सांगा की कुठलीही कला असं म्हटलं की त्याला रियाज हा आलाच, तो करावाच लागतो. नक्कीच. आणि बासरी हे असं वाद्य आहे की ज्याच्यामध्ये तुमचे श्वास याचं होल्डिंग, तो धरून ठेवणं आणि तो रिव्हील करणं, ह्या दोन्ही गोष्टी आल्या. तर रियाजाचं महत्त्व सांगा सुरुवातीला. मुळात गुढीजनांकडून आम्ही जसं ऐकत आलो, आधी आम्हाला वाटायचं आम्ही रियाज करतो, पण नुसतं ते घोकमपट्टी असायची की आपल्याला येतंय तेवढंच आपण करत बसायचं. पण रियाजाचं महत्त्व खरं तसं नाहीये. जसं रियाज हे कडू औषध आहे, हे माझं वाक्य नाहीये, हे आम्हाला मोठ्या गुरुजींकडून चाललंय की रियाज हे कडू औषध आहे. कडू औषध घेतलं तरच तुम्हाला ते ताप तुमचा बरा होणार आहे. त्याच प्रकारात तुम्ही जो रियाज करता तो कुठल्या एका विशिष्ट टोकाला जाऊन करता की तुमचा हात दुखला पाहिजे, तुमचं श्वासावर कंट्रोल किती असला पाहिजे, मग तुम्ही त्याच्यासाठी किती त्याच्यामध्ये वेळ देता, तो किती कॉन्सन्ट्रेशनने देता, हे सगळं महत्त्वाचं आहे. मग नुसता रियाज म्हणजे मला सारेगमपधनिसा वाजवायला येत आहे तर ते नुसतं सारेगमपधनिसा नुसतं वाजवून चालणार नाही. ते कुठल्या प्रकारात वाजवलं गेलं पाहिजे, ते गमक कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये एक एक स्वर दुसऱ्या स्वरामध्ये कसा गुंफलेला असला पाहिजे, मग त्याची चेन कशी ऐकायला यायला पाहिजे, ह्या सुराचा अभ्यास करणं हा थोडक्यात रियाज आहे. त्यामुळे नुसता रियाज घोकमपट्टी जे आहे तेच करत बसणं असं नाहीये, तर आपल्याला जे नाहीये ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हा रियाज आहे. अगदी अगदी खरंच आहे. आणि मला असं अजून विचारायचंय की बऱ्याचदा आपण असं बघतो की काहीतरी येण्यासाठी किंवा
काहीतरी प्रेझेंट करण्यासाठी किंवा एखाद्या मैफिलीसाठी आपण एक रियाज करतो, पण नित्य साधना ही खूप महत्वाची असते. बरोबर. तर त्याबद्दल सांगा आणि त्याचा उपयोग मग मैफिलीत कसा होतो तेही. जसं लहान मुलं असताना आपण जे बोलतो ते त्याच्या कानावर पडत असतं आणि ते कानावर पडलेलं त्याच्या मुखावाटे येत असतं. एखादा कानांना न ऐकणारा जर असेल तर तो बोलू शकत नाही. जेवढं आपण संगीतामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण आपल्या कानावर जास्तीत जास्त जे चांगलं पडेल ते आपण साठवू शकू, ते घ्यावं आणि एखाद्या गुरुजवळ जावं आणि आपण त्याला ते पॉलिश करून घ्यावं. या प्रकारामध्ये जर आपण सगळं केलं तर आपलं म्युझिक, आपलं संगीत हे परिपूर्ण व्हायला मदत होते. बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण रियाज करायचा प्रयत्न केला, नक्कीच. त्याची मांडणी कशी आहे, ते कुठल्या प्रकारात गातात, मग ते काही घराणं आपण नुसतं बघून चालव का? नाही, आता घराणेशाही आपण बाजूला ठेवूया थोडक्यात. आपल्याला नुसतं काय यायला पाहिजे एवढं जरी कळलं तरी सगळ्यात चांगलं होईल. थोडक्यात साधना महत्वाची आहे, ती तुम्ही कशीही करा आणि करताना गुरु ठेवा, म्हणजे मग ती योग्य पद्धतीने जाईल, नाही का? प्रसन्नजी, बासरी म्हटलं की कृष्ण समोर येतोच. कृष्णाशिवाय बासरी अपूर्ण आहे, बासरीशिवाय कृष्ण अपूर्ण आहे. काय सांगाल त्याबद्दल? भगवान कृष्ण हे आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय तर आहेतच, पण विशेष करून आम्ही त्यांचं वाद्य वाजवतोय म्हणजे आम्हाला काहीतरी स्वतःला स्वतःची पाठ थोपटू नये, पण त्याचा आशीर्वाद मिळत राहावा हेच आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो. आणि त्या कृष्णाला बघूनच आम्ही बासरी वादन करत असतो. मनामध्ये कृष्णच आम्ही ठेवून बासरी वाजवण्याचा प्रयत्न करत असतो. या बासरीमुळे कृष्णाने अख्खं गोकुळ जिंकलं होतं. सगळेच मंत्रमुग्ध व्हायचे त्या बासरीचे सूर कानावर पडल्यानंतर. नक्कीच या बासरीमध्ये काहीतरी जादू होती. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर ही बासरी वाजवता आणि तुम्ही आनंद घेता, लोकांना आनंद देता. काय वाटतं, काय जादू आहे या बासरीत? भरपूर मोठी जादू आहे. ह्या बासरीने लोकांना खूप हसवलं सुद्धा आहे, तेवढंच रडवलं सुद्धा आहे. तुम्ही बासरीचा एखादा आनंदी स्वर, शुद्ध स्वर वाजवा तर तुम्हाला जीवाला लागतो. तोच तुम्ही कोमल सूर जर वाजवलात तर लगेच तो तुम्हाला भावतो आणि ते जे वातावरण निर्मिती आहे ती बासरीने अतिशय पटकन होते. आणि हेही जादू ह्या बासरीमध्ये आहे की तुम्ही स्वर कसे घेता, स्वर कुठल्या प्रकारात घेता. त्यामुळे ही खूप मोठी जादू आहे. बासरी आपण समजतो जेवढं कठीण आहे तेवढं कठीणही नाही आहे. हे मी प्रत्येकाला का सांगतो, कारण सगळ्यांनी बासरी शिकावी. पण माझं हे एक म्हणणं आहे की बासरी आपण जेवढी सोपी समजतो तेवढी पण सोपी नाही. नक्कीच नाहीये. तुम्ही आता म्हणालात तसं की बासरीचा सूर तुम्ही कसा वाजवता त्याप्रमाणे वातावरण बनतं आणि तो सूर तुमच्या, मला वाटतं, थेट हृदयाला भिडतो आणि म्हणून तुम्ही म्हणालात तसं वातावरण ते बदलतं. प्रसन्नजी, तुमची ओळख करून देताना आम्ही असं सांगितलं की पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि पंडित रूपक कुलकर्णी यांचे तुम्ही शिष्य आहात. हा योग कसा काय जुळून आला? जेव्हा थिवा महोत्सवाला गुरुजी इथे वाजवायला आले होते तेव्हा त्यांची योगायोगाने भेट झाली. आणि बासरी मी आधी रत्नागिरीत शिकायला लागलेला असल्यामुळे त्या ओढीने मी ऐकायच्या ओढीने मी तिकडे गेलो. आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण गुरुकुलला आल्यानंतर हा प्रश्न काय असेल तो आपण बघूया. आणि त्या दृष्टीने आम्ही ऑगस्टमध्ये जन्माष्टमीला 24 तास बासरी वादन असतं कृष्णाचा जन्म झाल्यानंतर. तर त्यावेळेला मी तिथे उपस्थित राहिलो आणि त्यांची बासरी ऐकली. इतकं मन मोहून गेलं की आम्हाला ती पर्वणीच होती. आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांना विचारलं की गुरुजी असं असं मला बासरी शिकायची आहे. तर म्हणाले आप आ सकते हैं यहाँ पे. आणि गुरुकुलच्या नियमानुसार तिथे असलेल्या शिष्याजवळ काही दिवस बासरी शिकणं आणि मग त्यानंतर साधारण बेसिक तयार झालं की कदाचित गुरुजी आपल्याकडे घेत शिक्षणासाठी असावेत असा माझा अंदाज. त्या दृष्टीने माझं शिक्षण मनुराज राजपूत, आत्ता मुलगा तो वर्ल्ड रेनाऊंड आहे, तर त्याच्याकडे मी काही दिवस शिकलो. आणि शिकलेला असताना दुपारच्या वेळेत मनुराज दादा यायच्या आधी काही वेळ होता म्हणून मी सहज कृष्णासमोर वृंदावनी सारंग राग वाजवत बसलो होतो. वाजवता वाजवता पाठीमागून गुरुजी आले आणि पाठीमागे उभे राहिले हे मला कळलं नव्हतं. त्यांनी माझं बासरीवादन कदाचित उभे राहून ऐकलं आणि माझ्या गुरुबंधूने मला खुणेने कळलं की गुरुजी पाठी उभे आहेत. मी मागे एकदम बघितलं तर माझ्या हृदयाचा ठोका थोडासा चुकला की मी चुकीचं वाजवलं का, काही असं असेल नाही ना. म्हणून मी लगेच बासरी खाली ठेवली आणि त्यांना नमस्कार केला. त्याच्यावर गुरुजी म्हणाले हम थोडी देर में बात करते. आणि जेवायला निघून गेले. काही वेळाने गुरुजी पान सुपारी खाण्याच्या योगाने जे पोडियममध्ये येऊन बसतात तसे बसले होते.
आणि सहज मला त्यांनी बोलवलं नाही आणि मला म्हणाले, आज 4:30 बजे क्लास होगा, आपको वहाँ पे आना होगा. एवढं म्हटल्यानंतर कुठे गगनाला हात लागल्यासारखं झालं की कदाचित त्या भगवंताने आपली ही हाक ऐकली असावी. नक्कीच. आणि तेव्हापासून मला गुरुजींकडे शिकण्याचा असा योग आला. वा वा. खरंच खूप भाग्य लागतं अशा मोठ्या लोकांच्या सान्निध्यात आपल्याला काहीतरी शिकायला मिळणं आणि त्यातून आपण मोठं होणं. आता या सगळ्या योगाबद्दल बोलताना तुम्ही असं म्हणालात की गुरुकुलामध्ये या आणि मग आपण बघूया असं पंडित हरिप्रसाद तुम्हाला म्हणाले. हा गुरुकुल ही एक शिक्षण पद्धती फार पूर्वीपासून होती. तो अनुभव काय होता? मी स्वतः गुरुकुलमध्ये शिकलेला आहे. 2012 पासून 2018 पर्यंत गुरुकुलशी कनेक्टेड आजही आहे, नाही असं नाही, पण काही कारणास्तव तिकडे जाणं होत नाही. पण गुरुकुल हे सगळ्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी असावं, कारण त्या वातावरणामध्ये राहून तो रियाज करणं, आपल्या गुरुजींनी दिलेली जी काही शिक्षा आहे त्याच्यामध्ये ते सारखं त्याच्यामध्ये राहणं, त्या स्वरांमध्ये राहणं, त्या तालांमध्ये राहणं, हे इतकं चांगलं आहे की तुमच्या ते अंगवळणी पडायला लागतं. जसं तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपलं अन्नी उरकायला लागता, त्याचप्रमाणे ते संगीताचं सुद्धा तसंच व्हायला लागतं. म्हणून गुरुकुल तिथे राहून शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की गुरुकुलामध्ये एक वेगळ्या पद्धतीची शिस्त तुम्ही आता म्हणालात तसं तुम्हाला लागते. तुम्ही मला वाटतं पूर्णपणे फोकस होता जे तुम्ही शिकत असता. प्रयत्न तरी कसा केला होता. आणि त्याचा फायदा नक्कीच होतो, हो नाही का? हो. प्रसन्नजी, आज 14 वर्ष हे तुम्ही शिकलात, आता तुम्ही इथपर्यंत येऊन पोचलात. अनेक कार्यक्रम तुमचे झाले असतील, तर त्या कार्यक्रमांबद्दल तुम्ही सांगा. काही भारतात झाले असतील, काही भारताबाहेरही झालेत असं मी ऐकलंय. हो, त्यामुळे मला त्याबद्दल सांगा. तुम्ही आत्ता म्हटलं 14 वर्ष. ॲक्च्युली आपण बघायला गेलो तर कुठलीही कला जर साध्य करायचं असेल किंवा शिक्षण असेल तर किमान 12 वर्ष म्हणजे एक तप हे आपल्याला द्यावं लागतं. बरोबर. जसं पहिलीपासून 12वी नंतर आपल्याला 12वी नंतर कळायला लागतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला तशी जाण नसते. बरोबर. तसंच माझंही थोडंसं आत्ता मी त्या ट्रान्समध्ये आहे की मला आपण कुठे होतो आणि आपल्याला कुठे जायचं हे थोडंसं समजायला लागलं आहे. मी पूर्णतः म्हणत नाही आहे, कारण लहान तोंडी मोठा घास काही आपण घेत नाही. आणि कार्यक्रमांचं विचारता तर कार्यक्रम दुबई, अबुधाबी, कतार, गेल्या वर्षी आत्ता बहरीनला जाऊन आलो. म्हणजे साधारण या UAE कंट्रीमध्ये मी आत्ता जाऊन आलो. विविध ठिकाणी विविध अनुभव आले. त्या अनुभवामध्ये आत्ता गेल्या वर्षीचं सांगायचं म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येणारच होते की या सगळ्या प्रवासात तुम्हाला खूप चांगले अनुभवही आले असतील. हो. त्याबद्दल सांगा. मी आत्ता ज्या ग्रुपला जॉईन आहे की जो मुंबईमध्ये काम करतो, तर त्यांच्याबरोबर आम्हाला बऱ्याच वेळा कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. बहरीनला जात असताना सकाळी उठायचं, ते विमान टायमिंगमध्ये जायचं. आपल्या देशात असो किंवा बाहेरच्या देशात असो, कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथलं वातावरण कसं आहे, तिथलं म्युझिकबद्दलचं एन्व्हायरमेंट कसं आहे, थोडक्यात हे जाणून घेऊनच मग आपण तिथे प्रवेश करत असतो. बरोबर. स्टेजवरती गेल्यानंतर माईक सेटिंग कशी करायला लागते, मग त्यांचे हॉल कसे आहेत, ओपन आहेत का की बंद आहेत, मग ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला कोणता माईक घ्यावा लागेल, अजून त्याच्यामध्ये काय व्हरायटी करता येतील. बरोबर. अर्थात साऊंड इंजिनियर हा असतो, पण थोडंसं आपल्या कानांना सुदिंग वाटावं असा आपण प्रयत्न करत असतो. बऱ्याचशा ठिकाणी असं शिकायला मिळालं की साऊंड इंजिनियर चांगले असतात आणि आपल्याला काहीच सांगावं लागत नाही. बरोबर. आणि अशा प्रकारे ते नवीन नवीन शिकायला मिळतं. एवढंच एक छोटासा अनुभव सांगतो. इथे आत्ता कार्यक्रम जेव्हा झाला चिन्मया विभूतीला, म्हणजे आमच्याच कॉलेजला, मी जिथे MA केलं त्याच कॉलेजला आत्ता आमचा तिघांचा मिळून कार्यक्रम झाला. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर माझेच एक मित्र आहेत, तर ते मला येऊन म्हणाले, आत्ता मला मोठ्या गुरुजींचा भास झाला. म्हणजे आपली कुठेतरी जी साधना आहे ती थोडक्यात योग्य रस्त्यावर असल्यासारखं थोडंसं मला वाटतंय. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार करून तशी पावलं उचलण्याचा मी प्रयत्न करतो. वा वा. ही मला वाटतं मोठी दाद आहे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, नाही का? प्रसन्नजी, तुम्ही आता म्हणालात तसं की 12 वर्ष एक तप आपल्याला द्यावं लागतं की आपल्याला काहीतरी कळायला लागतं. अकॅडमिक शिक्षणाने तुम्ही इंजिनियर आहात आणि त्यानंतर आवड म्हणून घरातल्या संस्कारांच्या आवडीने तुम्ही या कलेच्या प्रवासात आलात. हो. आणि आज तुम्ही रमताय तिथे. हो. तर मला असं वाटतं की हे सगळं आपलं शिक्षण घेऊन
नॉर्मली मुलं काय करतात तर पुढे नोकरी करतात आणि पुढे जातात. हे सगळं करताना तुम्ही कलेच्या प्रवासात आलात आणि आता तिथेच तुम्ही राहणार आहात. नुसतं कलेच्या प्रवासात मी तेव्हा नाही आलो. त्याच्यासाठी सुद्धा कारण ठरलं. हं. इंजिनिअरिंग करत असताना सगळ्यांना माहिती आहे की इयर ड्रॉप ते काही वेगळं सांगायला नको. तर तसा मला एका विषयामुळे लागला. पण आपल्या कोकण क्षेत्रामध्ये बासरीवाला पुढे गेलेला असा कोणी नाही. म्हणजे असतील बासरी वाजवणारे भरपूर आहेत, परंतु ॲज अ करिअर म्हणून निवडणारे फारच कमी आहेत किंवा नाहीच आहेत. त्यामुळे तो एक मान मला मिळाला. कदाचित तो ओघाओघाने मिळाला असेल असं मी समजतो, पण तो मान थोडक्यात मला मिळाला की मी आत्ता बासरी वादकामध्ये मी आहे कोकणच्या. प्रसन्नजी, माझा पुढचा प्रश्न जो होता तो असाच होता की शिक्षण तुम्ही असं घेऊन या कला प्रवासात येऊन आज ते प्रोफेशन म्हणून तुम्ही निवडलंय आणि तुम्ही तसेच जाताय आणि एक कलाकार म्हणून आज लोकांना परिचित होत आहे. तर हा जो निर्णय आहे हा थोडासा धाडसाचा आहे, आता तुम्ही म्हणालात हो. तसं. तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती या सगळ्याबद्दल? सुरुवातीला मी शिक्षण घ्यायला जेव्हा लागलो बासरीचं, तेव्हा आई मला म्हणाली की काय नवीन करतोयस. कारण नवीन काहीतरी शिकत राहावं हे तिचं सुद्धा मला कायम धडे असतात की नवीन काहीतरी शिकत राहा. मग तसं मी बासरी शिकायला म्हणून जे आलो, त्यानंतर तिने मला एवढं पाठबळ दिलं. तिनेच असं नाही, माझ्या वडिलांनी सुद्धा मला ते पाठबळ दिलं की करतोयस ना, कर, आनंदाने कर. माझा मोठा भाऊ सुद्धा तसाच की तो माझ्या पाठीशी कायम खंबीर उभा असतो. तुला काही लागलं ना मला सांग. आई वडील भाऊ, आता लग्न झाल्यानंतर माझी पत्नी बायकोसुद्धा, तिचंसुद्धा खूप मोठं श्रेय आहे आपण म्हणूया. कारण नुसतंच कलाकाराबरोबर राहणं हे सगळ्यांना शक्य होतं असं नाही. कारण किती स्ट्रगल करायला लागेल, किती पुढे नाव होईल की नाहीच होणार, ह्या खूप पुढच्या गोष्टी आहेत, अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे पुढे काय कमवू आणि काय नाही ह्याचा तिने कधी न विचार करता ती सहचारी म्हणून माझ्याबरोबर जगतीये. त्यामुळे त्याचाही एक अभिमान मला आहे आणि असा सपोर्ट आहे आईवडिलांचा आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. त्यामुळे हे मला खूप अभिमानास्पद आहे की त्यांनी सांगताना मी नोकरी करत होतो, पण नोकरीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे सगळ्यांची सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे सगळं मी बाजूला ठेवलं, नोकरी क्षेत्र बाजूला ठेवलं आणि पूर्ण वेळ मी इकडे येण्याचं कारण ते हेच आहे. आणि मला असं वाटतं की ही जी तुम्ही सगळी कलेची तुम्ही उपासना करताय ह्याच्यात तुम्हाला नक्कीच यश मिळो ही माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. प्रसन्नजी, मला असं सांगा की भविष्यात काय स्वप्न आहेत तुमची? किमान 1% जरी पंडित हरिप्रसाद चौरासिया किंवा रूपक कुलकर्णी यांच्या वादनातला आपल्याला जरी वाजवता आला तरी जग जिंकू शकेन आणि काहीतरी लोकांसमोर वेगळं घेऊन येईन असा एक स्वप्न आहे. एक स्वप्न आहे आणि या तुमच्या स्वप्नासाठी पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देते. आणि खरीच गोष्ट आहे की असं काहीतरी आपण स्वप्न बघितलं, फोकस त्या दृष्टीने राहिलो तर मला वाटतं प्रवास आपला सुखाचा होतो. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात की बासरी शिकणारे अनेक जण आहेत, येऊ इच्छिणारेही अनेक जण आहेत, तर या सगळ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? नवीन मुलांसाठी थोडंसं संदेश असं मी म्हणणार नाही, कारण मी जे अनुभवलंय की मी आत्ता अनुभवतोय. माझे स्वतःचे आत्ता ठाणा येथे क्लास आहेत बासरी शिक्षणाचे. तर जी मुलं येतात किंवा जे पालक येतात मुलांना घेऊन, ते विचारतात की आम्हाला हे किती महिन्यात शक्य होईल. माझं एक त्यांना एवढंच उत्तर आहे, प्रांजल मत माझं असं आहे की तुम्ही किती वेळात येतंय बघण्यापेक्षा किती आपल्याला येतंय हे बघा, किती वेळ बघू नका. पण ते येण्यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागेल हे मी काही सांगू शकत नाही. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की पी हळद आणि हो गोरी, की मला ते 4 दिवसात आलं पाहिजे. मी एक राग शिकलो म्हणजे माझं सगळा राग पूर्ण झाला असं नाही होत. ह्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो. मोठ्या लोकांनी जो काही वेळ दिला हा त्यांनी काही उगाच दिला नाही. ती एक साधन आहे. ते सिद्ध होण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी योग्य तो वेळ, योग्य ते कॉन्सन्ट्रेशनने, योग्य तो गुरु मिळणं, ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा ती साधना कदाचित आपल्याला फळ द्यायला सुरुवात करते. त्या मार्गाला आपण लागतो आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा संगीत साधनेमध्ये याल तेव्हा वेळेची अपेक्षा धरून कधीच येऊ नका असं मला तरी वाटतं. बरोबर, फक्त शिकायचंय या उद्देशाने या. नक्कीच. कारण मला असं वाटतं की कलाकार हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो हो. आणि त्याने विद्यार्थीच राहावं, ती भूक तशीच ठेवावी, तरच एक उत्तम कलाकार घडू शकतो, नाही का? बरोबर आहे. प्रसन्नजी, खूप छान माहिती तुमच्या या सगळ्या कला प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला दिली. पण माझी अशी इच्छा आहे की आजच्या आपल्या या मुलाखतीची सांगताही तुमच्या या बासरी वादनाने व्हावी. जरूर जरूर.
वा, प्रसन्नजी, खूपच सुंदर. तुम्ही इथे आलात आणि बासरी वादन या तुमच्या सगळ्या कला प्रवासाविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.